पोरांनो, गडबड करू नका रे. गडबड करू नका. शांत बसा, शांत बसा, शांत बसा, शांत बसा. आज माझ्या तुकडवाडीचं भाग्य म्हटलं पाहिजे, कारण असे पंचरंगी व्यक्तिमत्वाचे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मला अत्यंत आनंद होतो त्यांचं स्वागत करण्यात. सर, मी माझी ओळख करून देतो तुम्हाला. आय एम सरपंच ऑफ दिस तुकडवाडी. सो माझ्याकडे ड्युटी असते. कोणी म्हणजे माझ्या गावात पाहुणे आले तर त्यांचं स्वागत मी करतो. मला खूप आनंद वाटतो की असे वेगवेगळ्या क्वालिटीचे लोक आज माझ्या गावात आलेले आहेत. तर मी सगळ्यात पहिले स्वागत करतो माननीय श्री चिन्मय मांडलेकर सर यांचं. म्हणजे बघा, हे व्यक्तिमत्व म्हणजे एक प्रकारे हे मल्टीपिन चार्जर व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. एका गाडीमध्ये एखाद्या चार्जरला आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल लावू शकतो, त्याप्रमाणे हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे एखाद्या माणसाच्या अंगामध्ये किती कनेक्शन असावे वा, इतके कनेक्शन या माणसाच्या अंगात भरलेले आहेत. म्हणजे लेखन म्हणू नका, दिग्दर्शन म्हणू नका, कथा पटकथा संवाद म्हणू नका, पण ती ज्या कलेनं घराघरात पोचले ती कला म्हणजे डान्स. कुठलं माहिती काढतो ते काय? अरे डान्स ते आम्ही बघितलं आहे, स्पष्ट बघितलेलं आहे. ऑक्सिजन जीव गुदमरतो कोणाचा ते माहित नाही, पण त्या चित्रपटात त्यांनी साक्षात शर्ट काढून डान्स केलेला आहे. झिंगला रे झिंगला या गाण्यावर त्यांनी डान्स केलेला आहे. तुम्हाला सांगतो सर, तुमच्या त्या डान्समुळे ना सलमान खानला पण बी कॉम्प्लेक्स आला. सलमान खानला बी कॉम्प्लेक्स आला असं मला म्हणायचं होतं. पण तुम्हाला सांगतो, इतका बिझी माणूस, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आज आमंत्रित करतो अखिल भारतीय 24 तास ऑनलाईन संघटनेच्या अध्यक्ष भारत गणेश प्रिया. फोटो काढ. चिन्मय यांना पुढच्या त्यांच्या शूटिंगसाठी जायचं असल्या कारणानं आपण त्यांना इथून आत्ता रजा देणार आहोत. पण चिन्मयला मी विनंती करेन की चिन्मय, परत तुम्ही आमच्या कॅफेमध्ये या, आपण खूप मजा करू, खूप धमाल करू. थँक्यू सो मच. थँक्यू. तर चिन्मय मांडलेकर अत्यंत बिझी असल्यामुळे या ठिकाणी निघून गेलेले आहेत. पण आणखी एक महत्वाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे, ते म्हणजे माननीय श्री ऋषिकेश जोशी साहेब या ठिकाणी आले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे अत्यंत शांत स्वभावाचे, कधी कुठला शेटर बडबड न करणारे, किस्से सांगून कुठलंही वातावरण दूषित न करणारे माननीय श्री ऋषिकेश जोशी या ठिकाणी आलेले आहेत. मला खूप आनंद झाला. म्हणजे एक ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक आणि पोटापाण्यासाठी कधी कधी अभिनय पण करणारे हे आज ऋषिकेश जोशी आपल्याकडे आलेले आहेत. ऋषिकेश जोशी यांची ओळख मी करून देणं म्हणजे एका साध्या शेपूच्या भाजीनं तांबड्या पांढऱ्या रस्त्याची ओळख करून देण्यासारखं आहे. पण असो, त्यांच्याबद्दल ओळख करून देण्याचं कारण म्हणजे त्यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट आजोबा. आजोबा या चित्रपटामध्ये तशी तर मुख्य भूमिका एका बिबट्याची होती. पण त्या बिबट्याने दिग्दर्शकाला सांगितलं का बा, माझ्या सहकलाकार हा माझ्यासारखा दमदार असला पाहिजे, म्हणून त्यांनी बिबट्याने स्वतः ऋषिकेश जोशी यांचं नाव सुचवलं असं आम्हाला कळलं. कारण तो बिबट्या ऋषिकेश जोशी यांच्या प्रेमात पडलेला होता. कारण ऋषिकेश जोशींचा त्या बिबट्याने एक चित्रपट बघितला होता. तो चित्रपट म्हणजे इम्पेशंट विवेक. तर तुम्हाला सांगू इच्छितो का तो त्या शेटवर बिबट्या पण त्यांच्या इतक्या प्रेमात पडला होता, कारण ऋषिकेश जोशी त्या बिबट्याला पण किस्से सांगत होते. आता जे त्यांच्याबद्दल एक माहिती माझ्या हाती आली आहे की त्यांना एक हॉलिवूडचा एक चित्रपट मिळाला आणि त्याच्यात म्हणजे त्यांनी कधीही न केलेली अशी कोल्हापूरच्या माणसाची एक व्यक्तिरेखा त्या ठिकाणी करणार आहेत. शाहिद कपूरला पण त्यांनी कोल्हापुरी शिकवलेली आहे. कसं काय? कसं म्हणजे आमच्या त्या कमिनी चित्रपटात मी बघितलं आहे, प्रत्यक्ष शाहिद कपूर बोलला क्या होगा रांडेच्या. तर असं हे चौफेर बोलणारा व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय अवांतर गप्पा संघटनाचे अध्यक्ष भारत गणेश प्रिया. फोटो काढा. असं आहे, कॉमेडी आपली चालत असते, पण धीर गंभीर व्यक्तिमत्वाचे लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पण स्वागत करणं माझं कर्तव्य आहे. तर असे धीर गंभीर व्यक्तिमत्वाचे मालक माननीय श्री शरदजी पोंक्षे या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला सांगू, एक माणूस किती काम करू शकते आणि किती काम करू शकते ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे शरदजी पोंक्षे आहेत. तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य माणूस म्हणजे जे एका वर्षात काम करतात ते पोंक्षे सर एका महिन्यात करून मोकळे होतात. इतकं त्यांचं म्हणजे चित्रपट म्हणू नका, नाटक म्हणू नका,
मराठी सिनेमा म्हणू नका, हिंदी सिनेमा म्हणू नका, जाहिरात म्हणू नका, असे सगळे क्षेत्र जवळपास त्यांनी भूषवण्याचं ठरवलेलं आहे आणि ते अत्यंत चांगल्या रीतीने ते भूषवतात आहे. असं त्यांच्याबद्दल इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर, तुमच्याबद्दल ना गावागावात प्रेम निर्माण झालेलं आहे. एकदम गावागावात. म्हणजे तसं तुम्ही टी व्ही उघडला, तुम्ही दिसता 24 तास. तर आमची आजीनं सांगितलं आहे सर का 10 वाजता नंतर टी व्ही अजिबात लावायचा नाही म्हणून. का म्हणजे आजीला वाटते का बा आपण टी व्ही बंद केला तेवढाच या माणसाला आराम भेटेल, झोपल हा माणूस. प्रेमापोटी सर. ते सर आजी विचारत होते ते आस्था चॅनलवर तुम्ही येणार, ते कधी येणार? तर असं रात्रंदिवस काम करणारे माननीय शरद पोंक्षे या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय सदैव कार्यरत संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश प्रिय यांना. प्लीज. तर विशिष्ट खर्चातील आवाजानं लोकप्रिय असलेले अविनाशजी नारकर या ठिकाणी आलेले आहेत. अशी पल्लेदार ऐतिहासिक भूमीसाठी प्रसिद्ध असलेले नारकर साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत. साक्षात ऐश्वर्या राय यांचे मिस्टर. काय बोलताय तुम्ही? रॉय काढा, रॉय फक्त. रॉय नको. नाही, त्यांच्या मिसेसचं नाव माहिती मला, ऐश्वर्या राय नारकर. ऐश्वर्या नारकर एवढंच आहे, रॉय नाहीये त्याच्यामध्ये. अच्छा, रॉय नाही. अच्छा अच्छा, ते वेगळं आहे डिपार्टमेंट. पहा सर, योगायोग बघा, लग बघा. म्हणजे त्या माणसाला ऐश्वर्या मिळता मिळता त्याचं करिअर संपलं, पण यांना करिअरच्या सुरुवातीलाच ऐश्वर्या मिळालेली आहे. वा वा वा, क्या बात आहे सर. असं द्या सर, लक राहतं. पण मॅडमचं आम्ही बघतो सर, इतकं भावनिक आणि सोशिक जे करतात ना सर, डोळ्यात पाणी येते हो सर. क्या बात आहे. माझी आजी तर म्हणजे हे गडवाच घेऊन बसते अशी डोळ, लगेच पाणी सर. दुष्काळ आहे ना सर, तेच पाणी आम्ही वापरतो. तर म्हणजे खूप 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 बरं वाटते सर. सर म्हणजे मला एक क्युरियोसिटी आहे तुमच्या फॅमिलीबद्दल. म्हणजे राग मानू नका तुम्ही, पण तुमच्या घरात भांडणं होतच नसतील ना? अजिबात नाही. याला म्हणतात नशीब. इथं आमचं बघा, शर्ट काढलं की पोरं ओरडतात, अरे हा पात तांबड्या पट्ट्याचा झेब्रा, तांबड्या पट्ट्याचा झेब्रा. असे शरीरावर सगळीकडे खानाखुना कशाचा त्रास होतो सर. बायकोचं प्रेम म्हणजे इतकं प्रेम आहे तुम्हाला सांगतो. माझ्या पोराचा स्कूलचा युनिफॉर्म आहे, त्याचा पण पट्टा मी काढून टाकलेला आहे. म्हटलं हे झंझट नको आपल्या घरात. असो, नशीब राहतं. तर माननीय श्री अविनाशजी नारकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय गोळीत मळीत फॅमिली एकत्र संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश प्रिय. फोटो फोटो एक सर, फोटो. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.